नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. मला ना आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. म्हटलं पूजा करता तुमच्याशी बोलावं. स्त्री म्हटली की कसरत आलीच. स्त्री एका वेळेला अनेक आघाड्या सांभाळते. मग ती तिचं करिअर असेल, मुलांची शाळा असेल, घर असेल, संसार असेल किंवा इतरही खूप गोष्टी असतात. सगळ्यांसाठी झटता ती स्वतःला विसरते. परंतु एवढं सगळं करूनसुद्धा 4 कौतुकाचे शब्द तिच्या पदरात काही पडत नाहीत आणि बायकांच्या अपेक्षांचं ओझं हे फारच जड असतं. त्या अपेक्षा छोट्या-छोट्या जरी असल्या तरी समोरच्याला त्या फार मोठ्या वाटतात आणि मग सगळंच बिघडतं. तर मला एवढंच सांगायचं आहे, की तुम्ही काय किंवा मी काय आपण सगळ्यात सारखे आहोत. आत्ता ज्या कोणी माझा हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मला एक विनंती करायची आहे, की आपल्यामध्ये सुद्धा एक शक्ती आहे. ती आहे स्त्री शक्ती. आपण सगळीकडे तिचा जागर करतो, त्याच्यावरती खूप मोठं-मोठं बोलतो. परंतु जेव्हा आपली वेळ येते तेव्हा आपण त्याला विसरून जातो. तर तसं न करता आधी स्वतः आपण आपला सन्मान केला पाहिजे. आपण आपल्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे, तर समोरून आपल्याला रिस्पेक्ट मिळेल. पुन्हा इथे अपेक्षा आलीच. कशाला हवं हे अपेक्षांचं ओझं? अपेक्षांचं ओझं हे सगळ्यात वाईट असतं, असं मला वाटतं हां. तर ना मी आज तुम्हाला एक साधा, सिंपल, सोपा, घरगुती उपाय सांगणार आहे. आपण देवपूजा करतो, त्यानंतर तुळशीची पूजा, मग जे काय असेल ती. मग आपण घरात येताना उंबऱ्याची पूजा करतो. उंबऱ्याची पूजा करून झाली की सरळ आपण आपले पाय धुवून घ्यायचे किंवा जे काय असतील ते पायाची बोटं, अंगठी धुवून घ्यायचे आणि त्याला हळद-कुंकू छानपैकी लावायचं. आपल्या कपाळाला हळद-कुंकू लावून घ्यायचं आणि मस्तपैकी उजवा पाय टाकून घरात प्रवेश करायचा. हे सगळं करत असताना मनातल्या भावना सगळ्यात महत्त्वाच्या. तर सगळ्यात आधी पॉझिटिव्ह विचार करायचा. आपल्या मनाला सांगायचं की आपण सुद्धा एक लक्ष्मीचं रूप आहोत. आपल्यामुळे आपल्या घराला घर पण आहे, आपला संसार सुखाचा चालू आहे. त्यामुळे त्यासाठी आपल्या मनाला, देवाला कृतज्ञता व्यक्त करायची आणि घरात प्रवेश करायचा. इतकं साधं सोपं आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. तुम्हाला तुमच्यामध्ये सकारात्मक बदल जाणवतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.